शामगाव. पुसेसावळी रस्त्यावर पडलेला वानर आणि धावून आलेली माणुसकी. दिनांक 27/1/2026 रोजी मानवतेचा जिवंत आदर्श वन विभागाची संवेदनशील कामगिरी. आज सकाळी कामानिमित्त पुसेसावळी येथे जात असताना शामगाव गावाच्या पुढे पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला एक वानर पत्रकार श्री विनोद पाटील यांच्या निदर्शनास आला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत वन विभागातील आपले मित्र श्री उदयसिंह कुंभार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तात्काळ योग्य समन्वय साधत श्री जगतापसाहेब कराड यांच्या माध्यमातून श्री सुहास सुधाकर भोसले परिमंडल वनाधिकारी मसूर यांच्याशी संपर्क झाला. भोसले साहेबांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षता खरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्या आदेशानुसार वन विभागाचे अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. वानरावर तातडीने उपचार करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर व तो पूर्णपणे सुरक्षित आहे. या संपूर्ण बचाव मोहिमेत उल्लेखनीय योगदान देणारे वन विभागाचे संवेदनशील अधिकारी व कर्मचारी श्री सुहास सुधाकर भोसले परिमंडल वनाधिकारी मसूर, श्रीमती शीतल पाटील वनरक्षक किवळ, श्रीमती सानिका घाटके वनरक्षक वाघेरी, श्री शशी जाधव वनसेवक, मानव आणि वन्यजीवन यांच्यातील नात्याला नवी दिशा देणारे हे कार्य आहे. वन विभागाच्या या माणुसकीने भरलेल्या कार्याला मनापासून सलाम. तसेच RPS स्टार न्यूजचे पत्रकार आणि ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे सातारा जिल्हा अध्यक्ष विनोद पाटील यांनीही दाखवलेल्या कार्यतत्परतेबद्दल त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण यांनी तोंड भरून कौतुक केले आहे. RPS स्टार न्यूज पत्रकार विनोद पाटील.